नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 डिसेंबर 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। स्पर्धा स्वतःच्या अपयशाची करावी, दुसऱ्याच्या यशाची नाही। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातमी बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक कोंडी झाली असून नागरिक त्रस्त झाले आहेत। पुलाच्या संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहन चालकांना रोज व्यस्त वेळेत 1 ते 1.5 तास अडकून बसावे लागत आहेत। अमरावती नागपूर महामार्ग विदर्भातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता, पण गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारे यातना झाली आहे। सिटीलँड, बिझीलँड आणि ड्रीमलँड या व्यापारी भागात जाणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी, सकाळी 11 वाजता सुरू होणारी ही कोंडी 12:30-1 वाजेपर्यंत तासभर सुरूच राहते। विद्यार्थ्यांचे तर आणखीनच हाल। संपूर्ण विदर्भातून सरकारी परीक्षांसाठी विद्यार्थी येथे येतात, पण त्यांना अमरावती ते सिटीलँड हा छोटासा प्रवास सुद्धा 1 ते 1.5 तास लागत आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पुलाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे। वारंवार सूचना देऊनही ठेकेदार कामाला गती देत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। त्यात भर म्हणजे या परिसरात सूचना फलकांची कमतरता असल्याने छोटे मोठे अपघातही वाढले आहेत। आणीबाणीच्या क्षणी पोलिसांसाठी सुद्धा परिस्थिती हाताळणे आवश्यक होत असते। दरम्यान स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला कामाला वेग देण्याची तसेच वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी केली आहे। तोपर्यंत मात्र अमरावती नागपूर महामार्गावरील ट्रॅफिक जाम ही रोजचीच डोकेदुखी ठरते आहे। नागपूर आणि अमरावती महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग 6 यावर दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना याचा त्रास भोगावा लागत आहे। अमरावती ते नागपूर जाणारा मार्ग यावर बिझीलँड, सिटीलँड आणि ड्रीमलँड सारखे 3 व्यापारी क्षेत्र आहे। त्या व्यापाऱ्यांना सुद्धा नाहक त्रास भोगावा लागत आहे। या ठिकाणी विदर्भातून विविध विभागाच्या, सरकारी विभागाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी या ठिकाणी येतात। त्यांना सुद्धा परीक्षेसाठी वेळ होत आहे। आज रेल्वे विभागाची ग्रुप बी ची परीक्षा असताना सुद्धा त्यांना नाहक त्रास या ठिकाणी भोगावा लागत आहे। मागील 1.5 वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे काम प्रगतीपथावर आहे, ते अद्यापही पूर्ण झाले नाही। संत गतीने काम सुरू आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी अमरावतीकर करत आहेत। तसेच अमरावती आणि नागपूर जाणारा जो मार्ग आहे, दररोज या ठिकाणी जाणारे येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे बस आणि जे मोठे वाहन आहे ज्यामध्ये माल वाहतूक असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास भोगावा लागत आहे। तरी या ठिकाणी वाहतूक शाखा सुद्धा करणार तरी काय, कारण वाहन इतके आहे आणि रस्ता अरुंद असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत आहे। याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। तात्काळ या रस्त्यावर बांधकाम करावे। या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही, अपघाताचे वळण लावण्यात आलेले नाही, म्हणून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील बीडीओ अधिकाऱ्यांनी मोठं सामूहिक रजा आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अक्षरशः ठप्प झालं आहे। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेवरून अमरावती जिल्ह्यातील गटविकास अधिकारी दलात प्रचंड संताप व्यक्त होत आहे। त्यांच्या अटकेला नियमबाह्य आणि अन्यायकारक म्हणत आज जिल्ह्यातील 14 तालुक्यातील सर्व बीडीओ अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलनाचा मार्ग अवलंबला। या सामूहिक रजेमुळे ग्रामविकास विभागातील अनेक महत्त्वाची कामे, गाव पातळीवरील मंजुरी, विकास कार्यावरील सही, आर्थिक व्यवहार,
विविध सरकारी योजनांचे निर्णय सर्व काही धीम्या गतीने तर काही ठिकाणी पूर्णपणे थांबले आहेत. दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी आर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सौ सुनीता मरसकोल्हे यांना नरेगामधील अपहाराच्या आरोपावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आणि तत्काळ अटक करण्यात आली, जी अत्यंत चुकीची पद्धत आहे. ही पद्धत वापरून जर अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करणे किंवा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणे, मानसिक खच्चीकरण आणि प्रशासकीय बदनामी सुद्धा याच्यात होत असते. तर आमचं संघटनेचं म्हणणं एवढंच आहे की कुठलीही अपहार असेल किंवा अनियमितता असेल या बाबतीत चौकशी झाली पाहिजे. विभागीय चौकशी प्रोसेस आहे, त्या चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्याच्यातून जर निष्पन्न झालं तर ह्या प्रक्रिया किंवा प्रोसेस करायला कोणी स्वतंत्र आहे. मात्र अशी कुठलीही प्रोसेस पोलीस खात्यामार्फत किंवा प्रशासनामार्फत त्या ठिकाणी वर्ध्यामध्ये केली गेलेली नाही आणि डायरेक्टली अटक करण्यात आली, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अमरावतीतील गटविकास अधिकाऱ्यांनी एक टीम आज विभागीय आयुक्त श्वेता सिंगल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांची भेट घेण्यासाठी पोहोचली. या भेटीत सुनीता मरसकोल्हे यांनी अटक नियमबाह्य प्रकारे झाली असल्याचा ठाम दावा करण्यात आला. अधिकाऱ्यांनी असा आरोप केला की योग्य पडताळणी न करता केलेली ही अटक केवळ प्रशासनावर दडपण आणण्याचा प्रयत्न असून याचा परिणाम संपूर्ण जिल्हा प्रशासनावर होत आहे. अमरावतीतील बीडीओ संघटनेने ही अटक तात्काळ मागे घेण्याची आणि सुनीता मरसकोल्हे यांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तर या घटनेचा जोरदार निषेधही व्यक्त करण्यात आला आहे. सध्या आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार, सरकार यावर कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे तसेच राज्याचे लक्ष लागून आहे. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे जमलोच आहेत, परंतु आमची मुख्य मागणी शासनाकडे या विषयाने असणार आहे की नरेगाची एक SOP काम करण्याची एक पद्धत जर त्यांनी ठरवून दिली तर अशा प्रकारच्या घटना होणार नाही, जेणेकरून एक राजपत्रित अधिकारी यांना अशा कुठल्याही घटनेला समोर जाण्यापूर्वी त्याची एक प्रशासकीय चौकशी होईल आणि शासनाने दिलेल्या SOPचं पालन होते की नाही होत तर त्या गोष्टी सुद्धा पाहणी करून कारवाई होईल. त्यासाठी आमच्या या संघटनेच्या वतीनं शासनाला मागणी आहे की त्यांनी या मनरेगाच्या संदर्भात तसेच आवास योजनेच्या संदर्भात एक SOP आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही नेमकं काम कसं करावं त्याबद्दल आमच्या सर्वांच्या मनामध्ये असणारी शंका दूर होईल आणि एक सुरळीत कामही होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यामागचं नेमकं कारण काय? आरक्षण मुद्दा की काहीतरी वेगळं? या सगळ्यांवर आता अधिकृत माहिती समोर आली आहे. जाणून घेणार आहोत नेमकी निवडणुका का स्थगित केल्या आणि उमेदवारांना अतिरिक्त वेळ का देण्यात आला. महाराष्ट्रातील अनेक नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. काही ठिकाणी तर मतदानाची तारीख 2 डिसेंबरला होती आणि निकाल 3 तारखेला येणार होता. मात्र अनेक ठिकाणी हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. याच संदर्भात सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी ऍडव्होकेट जेमिनी कासट यांच्याशी संपर्क साधला आणि निवडणुकीच्या तारखा वाढविण्यामागील खरी कारण मीमांसा जाणून घेतली. ऍडव्होकेट जेमिनी कासट यांनी स्पष्ट सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवार नामांकन दाखल करतात. ज्या एखाद्या उमेदवाराचे नामांकन चुकीचे रद्द झाले त्याला संविधानिक अधिकार आहे की तो सिव्हिल कोर्टात अपील करू शकतो. या अपीलवर सिव्हिल कोर्टाने 3 दिवसांच्या आत निर्णय देणे बंधनकारक आहे. परंतु काही ठिकाणी हा निर्णय नियोजित वेळेत झाला नाही. त्यामुळे उमेदवारांना न्याय मिळावा, त्यांना माघार घेण्यासाठी किंवा निवडणूक प्रक्रियेत पुढे जाण्यासाठी संधी मिळावी यासाठी निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ऍडव्होकेट कासट यांनी स्पष्ट सांगितले की या संपूर्ण प्रक्रियेचा आरक्षणाची काही संबंध नाही. हे पूर्णपणे कायदेशीर आणि संविधानिक प्रक्रियेतील अपीलनुसार घेण्यात आलेलं तांत्रिक पाऊल आहे. म्हणजे निवडणुका लांबणीवर पडण्यामागचं खरं कारण म्हणजे उमेदवारांनी केलेली अपील आणि कोर्टाचा विलंबित निर्णय हा आहे. आरक्षणाचा प्रश्न हा नव्हे. हाँ भैया, वकील साहब थोड़ी जानकारी चाहिए थी. हाँ ये जो अभी चुनाव कुछ जगह का आगे बढ़ गया जो 20 तारीख को होने जा रहा है, इसका आम चर्चा है कि आरक्षण के मुद्दे को लेकर इसका एक्चुअली कारण क्या है? इसका क्या आरक्षण मुद्दा है इसका? नहीं, आरक्षण वो विषय नहीं है वो आगे बढ़ाने के लिए. जी. विषय ऐसा है कि
पंचायत, नगर परिषद और म्युनिसिपल काउंसिल के जी ये जो इलेक्शंस थे, जी जी इसका इलेक्शन प्रोग्राम दिया हुआ था। जी और इलेक्शन प्रोग्राम के हिसाब से नॉमिनेशन जो कोई फाइल करता है और उसका रिजेक्ट होता है, जी उसको कानून में प्रावधान है कि वो अपील कर सकता है सिविल कोर्ट में जी। कि मेरा नॉमिनेशन गलत रिजेक्ट किया करके। अच्छा, ये रिजेक्शन तो का। वो- हाँ, रिजेक्शन के खिलाफ अपील दी हुई है हाँ, हाँ। कायदे में। तो रिजेक्शन के खिलाफ में जिन लोगों ने अपीलें की थी, हाँ। उनका निर्णय वो सिविल कोर्ट को 3 दिन के अंदर करना था। अच्छा तो वो निर्णय 3 दिन में न होते हुए वो थोड़ा सा उसमें टाइम लग गया, किसी में 4 दिन 6 दिन। अच्छा तो 3 दिन का जो निर्णय का जो समय रहता है वो कटने के बाद में इलेक्शन प्रोग्राम के हिसाब से 3 दिन के लिए नॉमिनेशन विड्रॉल दिया था। जी। तो वो समय जो है नॉमिनेशन विड्रॉल का, जैसा एकाधी की अपील अलाउ हो गई तो उसका नाम इंक्लूड हो जाता था, फिर उसको विड्रॉल के लिए 3 दिन क्लियर मिल नहीं रहे थे प्रोग्राम के हिसाब से। जी जी। इसके लिए फिर उन्होंने वो इलेक्शन जहाँ पे भी ऐसे न्यायिक हाँ, न्यायिक मामले थे। निर्माण हुए, जी। जहाँ पे रिजल्ट नेट आया कोर्ट से जी नॉमिनेशन के खिलाफ का, जी। वहाँ पे उन्होंने वहाँ के जो इलेक्शन थे वो उन्होंने अच्छा 20 अच्छा तारीख के लिए अच्छा। यानी पोस्टपोन किए। मुख्य कारण ये है कि जिनको उनको न्याय समय पे मिलना था वो मिला नहीं, तो नहीं, वो हाँ। नहीं, न्याय समय पे न्यायालय ने उसका निर्णय 3 दिन में नहीं किया, अच्छा अच्छा जिससे कि वो किया 5 दिन बाद। अब मेरा अच्छा। नॉमिनेशन रिजेक्ट हुआ था और 5 दिन बाद में अलाउ हो गया। अच्छा तो मेरे को अगर विड्रॉल करना है तो मेरे को 3 दिन पूरे नहीं मिल रहे ना, अच्छा अच्छा। हाँ हाँ क्योंकि वो 3 दिन के बाद में विड्रॉल के लिए 3 दिन का प्रोग्राम दिया हुआ था। अच्छा। अब ये कोर्ट ने 5 दिन लगा लिए तो मेरे को 1 ही दिन मिला। इसके लिए फिर वो 3 दिन उनको मिलने को ना, ये उद्देश्य से फिर उन्होंने क्या किया, ये प्रोग्राम को 20 तारीख को रखा जहाँ पे भी न्यायिक प्रकरण हुए हैं। तो फिर विड्रॉल का समय दिया होगा इनको, है ना? उनको विड्रॉल का समय दिया 3 दिन अच्छा का। अच्छा, सिर्फ विड्रॉल का समय, बाकी कोई नहीं, बाकी सारी प्रोसेस ऐसे ही चलते नहीं रहेंगे। नहीं, बाकी तो वैसे ही रहेंगे, लेकिन वो विड्रॉल का 3 दिन का पीरियड कम हो गया अच्छा ना, हाँ हाँ हाँ। इसके लिए दिया। रिजर्वेशन का इसका कोई संबंध नहीं है। जी जी। और हाईकोर्ट ने फिर उसमें निर्णय दिया कि अगर आप उसका इलेक्शन अगर 20 तारीख को ले रहे हो, हाँ तो ये जो 2 तारीख के जो ये बाकी के वार्ड के प्रभाग की हाँ, इलेक्शन ले हाँ। रहे हैं, इसका भी निर्णय तुम 21 तारीख को एक ही साथ हाँ, कराओ। नहीं तो इफेक्ट होगा बराबर नहीं तो है। उसके ऊपर इफेक्ट आएगा अगर जी, जी। ऐसा हुआ है। ठीक है, धन्यवाद सर। हाँ जी। अमरावतीत HIV जागरूकतेचा अनोखा संदेश देणारी भव्य रॅली काढण्यात आली। जिल्ह्यातील विविध महाविद्यालये, शासकीय व खासगी संस्था आणि सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून जनजागृतीचा नवा आदर्श ठेवला। अमरावती जिल्ह्यात जागतिक एड्स दिन आणि HIV माहाच्या निमित्ताने 4 डिसेंबर रोजी इतिहासात नोंदवावी अशी भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली। रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयातून करण्यात आली। महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालक आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था डॉक्टर विजय कंदेवाड यांनी हिरवी झेंडी दाखवत या रॅलीचा शुभारंभ केला। यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सांगितले की अमरावती जिल्ह्यात HIV संक्रमणाचा टक्का सतत कमी होत आहे। युवकांच्या सहभागामुळे ही मोहीम अधिक प्रभावी होईल। त्यांनी सर्वसमावेशक जनजागृती ही HIV निर्मूलनाची गुरुकिल्ली असल्याचे स्पष्ट केले। या रॅलीत अकोला परिमंडळाचे उपसंचालक डॉक्टर सुशील वाघचौरे, GMC अमरावतीचे अधिवक्ता डॉक्टर नंदकिशोर राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव DS वनवे, IMA स्त्रीरोग तज्ञ संघटना, विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यातील 60 पेक्षा अधिक शासकीय व खासगी रुग्णालय, 70 खासगी हॉस्पिटल, 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय आणि अनेक संस्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला। विशेष म्हणजे शहरातील जवळपास 2500 विद्यार्थी देशभक्तीपर आणि जनजागृतीच्या घोषणा देत या रॅलीत उतरले। रॅलीचा मार्ग होता कॉटन मार्केट ते जयस्तंभ चौक, राजकमल, श्याम चौक आणि इरविन चौक, पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात समारोप। जिल्ह्यातील रेड रिबन क्लब असलेल्या 40 महाविद्यालयांनी या रॅलीत सहभाग नोंदविला होता। त्यात इंजिनिअरिंग, नर्सिंग, फार्मसी, ITI, समाजकार्य, कृषी, कला, वाणिज्य, सायन्स आणि विविध शाखांच्या महाविद्यालयांचा समावेश होता। याचबरोबर उच्च जोखीम गटांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे माहिती रथ ही रॅलीमध्ये सहभागी झाले। स्थलांतरित कामगार, देह विक्री करणाऱ्या महिला, ट्रक चालक, MSM समुदाय तसेच HIV संक्रमित व्यक्तींना सेवा देणाऱ्या संस्थांनी जनजागृतीचा संदेश दिला। दिवसभर चाललेल्या या उपक्रमात विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, सामाजिक संस्था यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत अमरावतीकरांच्या एकजुटीचा आणि जागरूकतेचा मोठा संदेश दिला।
अमरावती महानगरपालिका समाज विकास विभाग आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग आनंद महोत्सव 2025 3 डिसेंबर ते 9 डिसेंबर या सप्ताहादरम्यान आपण समान संधी आणि सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी एकत्र आलो आहोत. उपस्थित असलेले प्रत्येक दिव्यांग बांधव आणि त्यांचे कुटुंबीय आपल्या आयुष्याच्या संघर्षातून यशाचे नवीन शिखर गाठत आहेत. हा महोत्सव म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही, तर हा आहे प्रेरणा, सन्मान आणि समान संधीचा वचनाचा सोहळा. चला पाहूया या विशेष आनंद महोत्सवाचे काही अविस्मरणीय क्षण. अमरावती महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशीपुरा येथे हा सोहळा एका भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या भव्य उद्घाटन प्रसंगी मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले की समाजाने समान संधी देणे हीच खरी जबाबदारी आहे. या महोत्सवातून समतेचा संदेश सर्वत्र पोहोचत आहे. मुले आपली मनपा शाळेत आहे ही फार मोठी संख्या आहे आणि आपली मनपा शाळेचे दिव्यांग विद्यार्थी आहे ते आपल्या फील्ड मध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. काही MBBS ला गेले आहे, सध्या कॉलेजमध्ये जाणारे मुले आहेत. बेसिकली विषय हेच आहे की जे दिव्यांग मुलाचे पालक आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट एक विषय आहे. तुमच्या मुलाची जी दिव्यांगता आहे त्याला कुठल्याही प्रकारचं ते धरू नये की एक प्रकारचे थळला नाही आहे. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर पालकने आपल्या मुलांना धैर्य दिला तर मुलं काही कुठे प्रकारच्या कामयाबी हासिल करू शकता. यामध्ये ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अमरावती समानता आणि सामाजिक जबाबदारीची भावना जपणारं शहर. अमरावती महानगरपालिकेच्या समाज विकास आणि शिक्षण विभागाने 3 ते 9 डिसेंबर 2025 या समता सप्ताहात आयोजित केलाय दिव्यांग आनंद महोत्सव. महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या हस्ते महोत्सवाचे दिमागदार उद्घाटन झाले. त्यांचा स्पष्ट संदेश दिव्यांग बांधवांना समान संधी देणे हीच समाजाची खरी जबाबदारी आहे. या महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 18 दिव्यांग विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांच्या संघर्षाची गाथा सर्वांसाठी प्रेरणा ठरली. समतेचा संदेश घेऊन निघालेल्या जनजागृती रॅलीत विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. परिसर दुमदुमला. समान संधी हा प्रत्येकाचा हक्क या घोषणांनी नृत्य, गीत, कला आणि क्रीडा स्पर्धांमध्ये 20हून अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. त्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि आनंद या महोत्सवाचे खरे यश आहे. अमरावती महानगरपालिकेचा हा सामाजिक उपक्रम समाजाला सकारात्मक बदलाची दिशा देणारा एक स्तुत्य आणि कौतुकास्पद प्रयत्न आहे. समाजाचं किंवा इतरांचं लक्ष आजपर्यंत वेधलं गेलेलं नव्हतं, परंतु साधारणतः युनोने 1992 पासून जेव्हापासून हा जागतिक दिव्यांग दिन सुरू केला आणि तेव्हापासून समाजामध्ये याची जनजागृती कशा पद्धतीने करायची किंवा समाजातील या उपेक्षित घटकासाठी नेमकं काय केलं पाहिजे यासाठी संयुक्त राष्ट्राने जेव्हा ठरवलं तेव्हा हा आपण हळूहळू आता या दिनाच्या महत्वाने किंवा वेगवेगळे दिन जेव्हा देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जेव्हा साजरे होतात तेव्हा त्याचा कुठला तरी हेतू असतो किंवा त्याच्या मागे कुठली तरी भूमिका असतं. एखादा दिवस ठीक आहे, आज माझा जन्मदिवस आहे तर त्याच्या मागे कुठला तरी हेतू असेल किंवा मी जन्माला आलो त्या दिवसाचं काहीतरी महत्व असेल किंवा जो दिवस एखादा आठवण राहावा म्हणून जाहीर केलेला असेल त्या दिवसाचं निश्चितपणे कुठं ना कुठं महत्व असतं. अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभाग प्रमुखांवर गंभीर आरोप. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने पत्रकार परिषद घेत थेट योगेश कोल्हे यांना तात्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. काय आहे हे आरोप पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख योगेश कोल्हे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोल्हे हे अतिक्रमण धारक आणि हॉकर्स यांच्याकडून हप्ते घेतात असा दावा करण्यात आला. युनियनचे म्हणणे आहे की जे हॉकर्स हप्ते देत नाहीत त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई केली जाते, तर जे देतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. युनियनने पत्रकार परिषदेत अनेक ठिकाणांची नावे घेतली. जयस्तंभ चौक, राजकमल चौक, प्रभात चौक, अमरावती बस डेपो परिसर, सायन्स कोर मैदान तसेच नगर वाचनालयाजवळील खोके जे अतिक्रमण असल्याचा दावा युनियनने केलाय. परंतु तरीही त्या ठिकाणी कारवाई होत नाही असा आरोप करण्यात आलाय. युनियनने हा देखील आरोप केलाय की या ठिकाणांवरून महिन्याला लाखोंची वसुली केली जाते.
युनियनचे स्पष्ट विधान, मनपा प्रशासनाने योगेश कोल्हे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू. या प्रकरणाची पुढील माहिती आणि कारवाई काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अमरावती महानगरपालिकेमध्ये जे अतिक्रमण विभागामध्ये अतिक्रमण प्रमुखच्या 2 पोस्ट आहे त्या मुळात असंविधानिक आहे. अतिक्रमण प्रमुख हा एकच असतो कुठल्याही महानगरपालिकेमध्ये, त्याच्यावर एक सहाय्यक आयुक्त असतो, हे पूर्ण चुकीची आहे. तसेच योगेशजी कोल्हे यांना 2018मध्ये 1000 रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने पकडले होते. त्यांचं निलंबन महानगरपालिकेने केलं होतं. तरीसुद्धा अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला एवढ्या मोठ्या पोस्टवर कशाला बसवलेल्या आहेत. तसेच सामान्य प्रशासनाकडे आम्ही मागणी केली असतात त्यांची अतिक्रमण प्रमुख म्हणून नोंद कुठेच नाही. हा संशोधनाचा विषय आहे का हे अतिक्रमण प्रमुख बनलेच कसे. अमरावती शहरात जे हॉकर्स व्यावसायिक यांना पैसे देतात, हप्ते देतात, 2000 रुपये गाडीच्या प्रमाणे योगेश कोल्हे पैसे मागतो आणि जो पैसे देत नाही त्याच्यावर हेतू परस्पर कारवाई करतो. हा आमचा सीधा आरोप आहे. नगर वाचनालय असो तिथे जे पूर्ण लाईन आहे त्या लाईनीपासून याला कमीत कमी लाखो रुपये महिन्याचे जातात म्हणून तिथे कारवाई होत नाही. तसेच सिटीमध्ये जे पूर्ण सिटी कोतवालीच्या समोर तोडण्याचे जे आदेश दिले, अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले दुकानाला, अजूनपर्यंत कारवाई झाली नाही. का बरं? किती पैसे गेले योगेशजी कोल्हे यांना? अशा करप्ट अधिकाऱ्याला तात्काळ अमरावती महानगरपालिकेने आयुक्त मॅडमने पदावून याला बिलकुल बरखास्त केले पाहिजे आणि एक चपराशी व्यक्ती हा अतिक्रमण प्रमुख बनूच कसा शकतो? कमी पडले आहे का महानगरपालिकेपाशी? खूप अधिकारी आहेत चांगले चांगले आणि त्या पदाचे योग्य जे त्या पदाला शोभू शकतात, न्याय देऊ शकतात असे लोकसुद्धा महानगरपालिकेमध्ये आहेत. मग यालाच का बरं निवडले? ज्याच्यावर 1000 रुपये घेताना ज्याची 1000 रुपयासाठी ज्याची नियत फिरू शकते, एवढ्या मोठ्या खुर्चीवर बसल्यानंतर तो पूर्ण अमरावती महानगरपालिका विकू शकतो. हे महानगरपालिकेच्या लक्षात येत नाही आहेत का? आज या चपराशाला तिथे बसवणं म्हणजे जो खरा त्या पदाचा दावेदार आहे, त्या खुर्चीचा दावेदार हा त्याच्यावर झालेला अन्याय आणि तो आम्ही कधीही होऊ देणार नाही. आणि आमच्या गरीब हॉकर्सवर जो पैसे देत नाही त्याच्यावर आम्ही कारवाई होऊ देणार नाही. योगेश कोल्हे यांना तातडीने हटवावे, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू. धन्यवाद. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. नागपूर शहरात एका भरधाव ट्रक चालकाच्या बेपर्वाईमुळे मोठा अपघात होता टळला. या अपघातात शासकीय मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पडून गेला आहे. पहा नागपूरवरून आलेला हा विशेष रिपोर्ट. हे दृश्य आहे नागपूरमधील सीताबर्डी भागातील, जिथे सकाळच्या सुमारास सिमेंटने भरलेला एक भरधाव ट्रॅक्टरने हाऊस बेअरिंगला जोरदार धडक दिली. कोराडी पॉवर पॉइंट जवळ मिहानकडे निघालेल्या ट्रकच्या चालकाने अतिशय निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात झाला. धडक इतकी भीषण होती की ट्रक बॅरियर तोडून सुमारे 100 मीटर पुढे जाऊन थांबला. मात्र धडक होताच चालक सोनू कुमार, जो मूळचा रिवा मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे, तो ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पळून गेला. हा अपघातात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लोखंडी बॅरियरचे जवळपास 1 ते 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाले. पोलिसांनी तातडीने ट्रक वरील यंत्रणेच्या मदतीने ट्रक मालक निलेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. मालकाने पाठवलेल्या पर्यायी चालक राम नरेश रावत यांनी ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला. सध्या पोलिसांनी ट्रक मालक आणि पर्यायी ट्रक चालकाकडे चौकशी केली आहे आणि फरार चालक सोनू कुमारचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी भरधाव वेगाने वाहन चालवणे आणि निष्काळजीपणा यामुळे गुन्हा दाखल केलाय.
भंडारा जिल्ह्यातील शांत शहर म्हणून ओळखला जाणारा लाखांदूरमध्ये भीषण हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आयुर्वेदिक दवाखान्यात 5 जणांनी घुसून 2 युवकांवर झालेल्या हल्ल्याने परिसरात भीतीचा सावट पसरला आहे. लाखांदूर साकोली रोडवरील एका आयुर्वेदिक दवाखान्यात मंगळवारी दुपारी 5 जणांनी अचानक प्रवेश करून 2 युवकांवर तुफान मारहाण केली. या बेछूट मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बेसबॉल, स्किट, दगड आणि लाकडी टेबलाच्या पाया वापरून केलेल्या या हल्ल्यामुळे दवाखान्यात अक्षरशः गोंधळ उडाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकांमध्ये अमृतपाल सिंग आणि धीरज शर्मा यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार 2 गटांमधील जुना वाद वाढवून बडावल्याचे कळते. हल्ल्यानंतर आरोपी दवाखान्यातून पळण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु परिसरातील नागरिकांच्या तत्परतेने 2 आरोपींना घटनास्थळीच पकडण्यात आले. उर्वरित तिघांनी नंतर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती मिळते. लाखांदूर पोलिसांनी सर्व 5 आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करून तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे. या घटनेमुळे शांत शहरात तणाव वातावरण असून नागरिकांमध्ये भीतीचे तरंग उमटले आहेत. पता नहीं सर 5-6 लड़के आए और हाथापाई स्टार्ट कर दी. बोले भी यहाँ पे नहीं बैठना तुम लोगों को, अगर बैठना है तो हमें पैसा दो, हफ्ता दो. अच्छा. हमने बोला भी हम क्यों देंगे हफ्ता, किस बारे देंगे. मारपीट स्टार्ट कर दी उन्होंने. कोई ईंटें मारा, कोई भिंडे लेके आगे, वो बेंच तोड़ के मारा. हम 2 लड़के थे, वो 6-7 थे. बाद में 2 लड़के, मैंने पुलिस को 112 में फोन किया था. अच्छा. जब पब्लिक इकट्ठी हो गई तो मैंने पब्लिक को बोला मां सर आपके एरिया में आ रहे हैं हम और ये मारे, कम से कम छुटवा दो इनको, पकड़ तो लो. पुलिस को बुला लो, पुलिस अपने आप करेगी जो करेगी. इनका गुंडे 2 गाड़ियों में भर के 2 गाड़ी तो भाग गई सर, मेरे सामने गई. HR नंबर है उनका दोनों गाड़ियों का. और 2 लड़के बता रहे, 2 लड़के पकड़े हैं पब्लिक ने. अच्छा. वो बता रहे 2 लड़के पकड़े हैं हमने. तुम हर दिन यानी नहीं महीने में 2 दिन आते हैं जी, 2 और 16 तारीख को. अच्छा. हाँ जी. कहाँ के हो आप? हरियाणा से है जी, अम्बाला से. अम्बाला से. नाम क्या आपका? धीरज शर्मा है सर मेरा नाम. उनका? अमृतपाल सिंह. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका गावगुंडामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पवनी तालुक्यातील पिलांद्री गावात एका व्यक्तीच्या वाढत्या त्रासामुळे गावकरी त्रस्त झाले असून अखेर ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामसभेत या गावगुंडाच्या तातडीने बंदोबस्तासाठी ठराव केला आहे. विशेष म्हणजे महिला आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याने आता या प्रकरणाकडे पोलीस प्रशासनाने लक्ष घालून नेमका काय हा प्रकार आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पिलांद्री गावात सध्या दहशतीचे वातावरण आहे. या गावातील जनार्दन भिवा चव्हाण नावाच्या एका व्यक्तीच्या हेतूमुळे गावातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. या ग्रामसभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, कारण महिला आणि विद्यार्थी वर्ग या गावगुंडामुळे सर्वात जास्त त्रस्त आहे. जनार्दन चव्हाण यांच्याकडून चाकूचा धाक दाखवून आठवडी बाजारात भाजीपाला नेणे, नागरिक, शिक्षक आणि महिलांना शिवीगाळ करणे, धमकावणे अशा घटना सतत घडत आहेत. इतकेच नाही तर या व्यक्तीवर यापूर्वीच 2 गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पिलांद्री गाव जंगलपट्टीजवळ असल्यामुळे आधीच वन्य प्राण्यांचा धोका आहे. गावात बस सेवा नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना 2 किलोमीटर जंगल रस्त्याने प्रवास करावा लागतो. त्यात या गावगुंडाच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. अखेरीस संपूर्ण गावाने एकत्र येत पोलीस प्रशासनाला तातडीने या व्यक्तीला ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी एका ठरावामार्फत केली आहे. गावगुंडाच्या वाढत्या दहशतीमुळे आता सर्वांचे लक्ष पवनी पोलीस विभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. माझे नाव दीपाली बोकडे, मी शिक्षण समितीमध्ये सदस्य आहे आणि आम्ही मीटिंगमध्ये गेले होता तेव्हा ते आणि आरोपी आहेत ते जनार्दनजी चव्हाण यांनी ते तिथं येऊन शारी म्हणजे मॅडमला, सरांना आणि जे शालेय स्वयंपाक बनवतात त्यांना काही बोलतात आणि मुलांना त्यांची भीती आणि ते पाहायला ह्या असल्यामुळे त्यांचा रुबाब आणि धमकी याच्यामुळे त्यांना म्हणजे मुलांना आणि सगळ्यांना भेव निर्माण झालेला आहे. आणि गावामध्ये आठवडी बाजार भरते तिथे पण असे म्हणजे फुकट भाजीपाला त्यांनी पैसे मागितला तर त्यांना पैसे पण नाही देत आहेत आणि म्हणजे गावकरी लोकांना त्यांची भीती निर्माण झालेली आहे काय, कारण की त्यांनी 2 घटना घडलेल्या आहेत.
नंदनवन नागपूर येथून समोर आली आहे एक धक्कादायक घटना. गेल्या 6 महिन्यांपासून नागपुरात राहणाऱ्या 22 वर्षीय युवक बालाजी कल्याणे याचा मृतदेह नंदनवन पोलीस स्टेशनच्या मागच्या भागात संशयास्पद परिस्थितीत आढळला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृतक बालाजी कल्याणे हा मूळचा नांदेडचा रहिवासी होता. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी तो नागपुरात आला होता आणि सध्या नंदनवन परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. त्याच्यासोबत रूम पार्टनर पवन एकनाथ कोहडे राहत होता. हे घर डॉक्टर आनंद सार्वे यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळते. तसेच या घटनेशी संबंधितपणे एक मुलगी राणी देशमुख डॉक्टर BMS शिकणारी नंदनवन येथील पांडव कॉलेजमध्ये इंटर्नशिप करीत असल्याचा तपासात उल्लेख आहे. तिचे नाव या प्रकरणात नेमके कशा प्रकारे जोडले आहे याबाबत पोलीस अद्यापही अधिकृत माहिती देत नाहीत. घटना घडलेली ठिकाणी म्हणजेच नंदनवन पोलीस स्टेशनच्या मागील परिसरात, जिथे नागरिकांनी संशयास्पद हालचाली पाहताच पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक आणि नंदनवन पोलीस दाखल झाले असून मृत्यूचे नेमके कारण तसेच बालाजी कल्याणेच्या शेवटच्या काही तासाचे व्यवहार याचा पोलीस तपास सुरू आहे. या घटनेमुळे नंदनवन परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये आणि भाड्याच्या घरात राहणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता. आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाइज केलेले होते. मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहेत. यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणे, वय 28 वर्षे. हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता. आणि जखमी जी मुलगी आहे ती त्यांची नातेवाईक आहे. काय यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यात तपास सुरू आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट, लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नगर परिषद निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबरच्या रात्री परतवाडा अचलपूर परिसरात अवकाळी अंधाराने मतदानाला अडथळा आणला. पण नागरिकांच्या मतदानाच्या जिद्दीमुळे हा अंधारही टिकला नाही. मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक मतदान केंद्रांवर रात्री 9:30 वाजेपर्यंत मतदान सुरूच राहिले. विशेषतः परतवाडा आणि अचलपूर भागातील केंद्रांवर मोठी रांग आणि प्रतीक्षा पाहायला मिळाली. लाईन मध्ये दीर्घकाळ उभं राहून त्रास होत असल्याने काही मतदारांनी नेहरू मैदानापासून इतर मतदान केंद्रांपर्यंत गादी, चटया टाकून बसण्याचा उपाय शोधला. काहींनी तर शतरंज खेळत आपली मतदानाची बारी येण्याची प्रतीक्षा केली. परतवाडा येथील नेहरू मैदानातील मैदान केंद्रात वीज गेल्याने रूम मधील लाईट बंद झाली. अंधारात मतदानात अडचणी निर्माण झाल्या तरी देखील मतदान प्रक्रिया सुरू ठेवत नागरिकांनी मोबाईलच्या प्रकाशात मतदान चालूच ठेवले. दरम्यान ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवल्याने मतदारांना बराच वेळ थांबावे लागले. अनेकांनी ऑनलाईन ऍपद्वारे आपले मतदान केंद्र शोधले, पण काहींना वोटर स्लिप न मिळाल्याने किंवा मतदान यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहावे लागले. एकूणच 20 प्रभागांसाठी 39 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी 112 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले.
पुरुष मतदारांची टक्केवारी 73.65 तर महिलांची 65.79 इतकी नोंदविण्यात आली आहे. काही प्रभागांमध्ये 8, 10 तर काही ठिकाणी 11 उमेदवार रिंगणात होते. मतदारांची टक्केवारी अपेक्षेपेक्षा कमी असल्याने अनेक उमेदवारांच्या चिंतेत भर पडली आहे. मतदान संपल्यानंतर काही स्पर्धकांनी अति उत्साहात फटाके फोडल्याने स्थानिकांमध्ये मजेदार चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान मतमोजणीची तारीख बदलण्यात आल्याने अनेक मतदार व स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वीज गेली, ईव्हीएम बिघडली, पण लोकशक्तीची मशाल पेटलेलीच राहिली. हेच या निवडणुकीचं चित्र. जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांच्या कल्पनेतून साकार झालेला गोळी इंग्लिशची हा अभिनव उपक्रम सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे. तालुक्यांमध्ये विशेषतः धारणीमध्ये या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. चला तर पाहूया नक्की काय आहे हा उपक्रम आणि कसा बदल घडतोय छोट्या मुलांच्या शिक्षणात. अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता महापात्रा यांच्या मार्गदर्शनातून गोळी इंग्लिशची हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. या उपक्रमाचा उद्देश गावागावातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या 3 ते 6 वर्षांच्या लहान मुलांना इंग्रजीची गोळी लावणे. या उपक्रमात विशेष म्हणजे 12वी पास किंवा पदवीधर असलेल्या अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्या मुलांना अगदी खेळण्याच्या माध्यमातून उपक्रमाद्वारे ऍक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग द्वारे इंग्रजी शिकवत आहेत. मुलांना ABCD, पोएम, फळांची व प्राण्यांची इंग्रजी नावे, वस्तूंची नावे, भाज्या, फुले, आकार, ओळख अशा मूलभूत गोष्टी आनंदी पद्धतीने शिकवल्या जात आहेत. धारणी तालुक्यात या उपक्रमाची अंमलबजावणी अधिक उत्साहात सुरू आहे. सेविका स्वतः नवीन पद्धती शिकत आहेत आणि तीच पद्धत मुलांपर्यंत पोहोचवित आहेत. यामुळे ग्रामीण भागातील मुलांसाठी पूर्ण प्राथमिक इंग्रजी शिक्षण अधिक सोपे, आनंददायी आणि आधुनिक पद्धतीने झाले आहे. पालकही याच उपक्रमाबद्दल समाधानी असून मुलांमध्ये दिसणाऱ्या बदलांबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा आणि उपचाराचे महत्व किती आहे हे दाखवून देणारी एक सकारात्मक बातमी थेट जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून येत आहे, जिथे व्यापारी महासंघाने एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केले. नैसर्गिक उपचार पद्धतीद्वारे आधारित या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. पहा हा विशेष रिपोर्ट. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा गावात गुरुवारी एक अत्यंत महत्त्वाचे आरोग्य शिबिर संपन्न झाले. धावडा येथील व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नैसर्गिक उपचार पद्धती जसे की ॲक्युप्रेशर, सुजोग, व्हायब्रेशन आणि चुंबकीय कास्यथाली थेरपी यांसारख्या पद्धतींनी उपचार करण्यात आले. नवीन ग्रामपंचायत धावडा येथे आयोजित या शिबिराला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या भव्य शिबिराचे आयोजन व्यापारी संघ धावडा यांनी केले. अध्यक्ष निजामुद्दीन सय्यद आणि उपसरपंच तथा जिल्हा सदस्य इक्बाल खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. या शिबिरासाठी जालना येथून डॉक्टरांची अनुभवी टीम धावड्यात दाखल झाली. यात डॉक्टर स्वाती काळे, डॉक्टर कार्तिक काळे आणि मार्गदर्शक सुभाष सोनवणे यांचा समावेश होता. त्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करण्यासोबतच प्रत्यक्ष उपचार सेवा दिली. शिबिरात नागरिकांनी वेदना नियंत्रण, स्नायूंचा ताण कमी करणे, रक्तप्रवाह सुधारणा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन व उपचार मिळविले. व्यापारी महासंघाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आणि ग्रामीण भागात अशा आरोग्य जागृतीच्या उपक्रमांची गरज व्यक्त केली जात आहे. मी इक्बाल अकरम खा पठाण, उपसरपंच आहे धावड्याचा आणि व्यापारी संघावर माझी जिल्हास्तरीय मेंबर म्हणून निवड केलेली आहे. तरी आज आम्ही जिल्हास्तर आमचे बम साहेब यांनी आमच्या धावड्याकरता निवड केलेली आहे. आमच्या इथे आज हे कॅम्प लावलेला आहे की प्रेशर सुजोग. हा कॅम्प निशुल्क करत आहे. नॉमिनल आम्ही फीस घ्यायला लावलेली आहे, निशुल्कच आहे ते. त्याच्यावर चांगला फुल रिस्पॉन्स भेटत आहे इथे धावड्यात आणि मी स्वतः हे केलेलं आहे. याच्यानं फार आराम पडतो असं मी पाहिला. त्याच्यामुळे मला पुढे अजून एक महिनाभर त्यांची ट्रीटमेंट घ्यायची विचार आलेला आहे मला आणि मी ती घेईन म्हणून सगळ्यांनी यात रिस्पॉन्स द्यावा. मैं डॉक्टर
सुभाष सोमने ॲक्युप्रेशर थेरपिस्ट. आज धावडा येथे ॲक्युप्रेशर थेरपी शिबिर चालू आहे व्यापारी महासंघातर्फे आणि येथील सर्व आजारावर ॲक्युप्रेशरनीच इलाज केला जातो. वायने थाली, कासे थाली मसाज, व्हायब्रेट मशीन, म्हणजे म्हणले तर आयुर्वेदिक कासे थाली मसाज, व्हायब्रेट मशीन आणि हाताने सर्व पेशंटला आजार आणि प्रत्येक आजारावर याची ट्रीटमेंट दिली जाते. औषध, दवा, गोळी काही नाही. माझं नाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष धावडा सय्यद निजामुद्दीन सय्यद अमी. आज इथे ॲक्युपंक्चर थेरपीचं शिबिर ठेवलेलं आहे धावड्याला. हां, व्यापारी महासंघाच्या च्या नात्याने मी इथे योजना ठेवलेली आहे आणि हस्तिमल बमच्या साह्याने इथे ते बम साहेबांनी इथे पाठवलेले आहे. ते ॲक्युपंक्चरच्या सर्व डॉक्टर वगैरे आलेले आहे आणि त्यांचं इथे शिबिर चालू आहे. वाशिम नगर परिषद आणि रिसोड नगर परिषदेच्या लांबलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. वाशिम मध्ये नगराध्यक्ष पदासह सर्व 32 जागांसाठी तर रिसोड मध्ये 2 नगरसेवकांच्या जागांसाठी आता 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आणि निवडणुकीच्या खर्चावरून उमेदवारांमध्ये असलेली नाराजी जाणून घेऊया. पाहूया सविस्तर रिपोर्ट. वाशिम जिल्हा राजकारणात सध्या चर्चा आहे ती नगर परिषद निवडणुकांची. वाशिम नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि सर्वच्या सर्व 32 नगरसेवकांच्या जागांवर तसेच रिसोड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B आणि 10A या 2 महत्वपूर्ण नगरसेवक जागांवर आक्षेप घेतल्यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया थांबली होती. मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केलाय. लांबलेल्या या जागांसाठी उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी 10 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल आणि त्यांना निवडणूक चिन्हे वाटप केली जातील. अखेर या जागांसाठी मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे या मतदानाची मतमोजणी तसेच यापूर्वीच मतदान झालेल्या रिसोड, मंगरुळपीर, कारंजा या 3 नगर परिषद आणि मालेगाव नगरपंचायतच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी पार पडणार आहे. निवडणूक लांबल्यामुळे उमेदवारांमध्ये मात्र मोठी नाराजी आहे. त्यांना आता पुन्हा एकदा सलग 20 दिवस प्रचार, मतदारांच्या भेटीगाठी आणि रॅली यासाठी प्रचंड आर्थिक आणि शारीरिक ताण सहन करावा लागणार आहे. क्रीडा क्षेत्रातील एक अत्यंत थरारक आणि महत्वाच्या घडामोडीने सध्या लातूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. लातूरच्या क्रीडाप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणीच आहे, कारण येत्या काही दिवसात त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तायक्वांदो पटूचे चित्तथरारक क्रीडा प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. होय, आपण बोलत आहोत 35व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्य पदक तायक्वांदो स्पर्धा 2025 बद्दल. दिनांक 5 ते 7 डिसेंबर दरम्यान लातूरच्या क्रीडा संकुलात महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तायक्वांदो पटू आणि स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे यात अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू आपला कस लावताना दिसतील. या ऑलिम्पिक स्तरावरील खेळाचा रोमांच, त्यांची शिस्त आणि खेळाडूंची अविस्मरणीय कौशल्ये लातूरकरांना दिनांक 6 आणि 7 डिसेंबर रोजी अनुभवायला मिळणार आहे. माजी मंत्री आणि आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडणार आहे. लातूरच्या क्रीडा इतिहासातील एक गौरवास्पद क्षण आता जवळ आला आहे. 5 ते 7 डिसेंबर 2025 ठिकाण जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड लातूर येथे आयोजित करण्यात आली आहे 35वी राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष अजिंक्यपद तायक्वांडो स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले प्रतिभावान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलेले तायक्वांडो खेळाडू ऑलिम्पिक स्तरावरील या स्पर्धेत आपल्या चित्तथरारक फाईटने प्रदर्शन करतील. लातूरकरांना 6 ते 7 डिसेंबर रोजी तायक्वांडोच्या या रोमांचक लढतीचा थेट अनुभव घेता येणार आहे. ऑलिम्पिक स्तरावरील या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन मान्यताप्राप्त तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित होत आहे. आमदार अमित विलासराव देशमुख यांची या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मागील वर्षी 34वी स्पर्धा यशस्वी केल्यामुळे पुन्हा एकदा लातूर जिल्ह्याला या महत्त्वपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची निवास आणि भोजन व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा संघटनेने स्वीकारली आहे. शिस्त, साहस आणि कौशल्य यांचा हा त्रिवेणी संगम 5 ते 7 डिसेंबर लातूर येथे बघायला मिळणार आहे. त्यामुळे ही संधी मिस करू नका. औसा तालुक्यातील हासेगाववाडी म्हणजेच टेंबी येथे दत्त जयंती उत्सव मोठ्या भाविकांच्या उत्साहात संपन्न झालाय. पहाटेपासून सुरू झालेल्या धार्मिक विधींनी परिसर भक्तिमय झाला होता. विशेष म्हणजे सुमारे 400 ते 500 फूट उंचीवर वसलेल्या या मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी उपस्थिती लावली. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हासेगाववाडी, ज्याला टेंबी नावानेही ओळखले जाते, तिथे गुरुवारी दत्त जयंती उत्सव भक्तिमय वातावरण पार पडला. पहाटेपासून अभिषेक, पूजा, मंत्र, पुष्पांजली आणि लघुरुद्र अशा धार्मिक विधींनी संपूर्ण गावात आध्यात्मिकतेचा सुगंध दरवडला. सुमारे 400 ते 500 फूट उंच डोंगरावर वसलेले दत्त मंदिर हे परिसरातील अत्यंत प्राचीन आणि नवसाला पावणारे देवस्थान मानले जाते. त्यामुळेच औसा तालुक्यासह ग्रामीण भागातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. दिवसभर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्वतावर चढताना भाविकांची श्रद्धा आणि उत्साहही ओसंडून वाहत होता. संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पालखी मिरवणूक काढण्यात आली. महिलांचा, युवकांचा आणि ग्रामस्थांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. मिरवणुकीनंतर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले, तर भक्तांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सिटी न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात टिंपने 500 फुटावरून संपूर्ण परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण केले आहे. हासेगाववाडीची ही टेंबी जत्रा अनेक वर्षाची धार्मिक परंपरा असून यंदाही ते हजारोंच्या उत्साहात संपन्न झाली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर शहरात निवडणूक प्रक्रिया अचानक पुढे ढकलल्याने येथील राजकारण तापले आहे. प्रशासनाच्या निर्णयामुळे राजकीय पक्षांमध्ये संतापाची लाट असून आज सकाळपासून रेणापूर शहर कळकळीत बंद ठेवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणावर एक नजर टाकूया. लातूर जिल्ह्याच्या रेणापूर नगरपंचायत निवडणुकीला ऐनवेळी स्थगिती देण्यात आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. 20 डिसेंबर रोजी होणारी मतदानाची प्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे राष्ट्रीय शरद पवार गट आणि काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. याच निर्णयाच्या निषेधार्थ रेणापूर शहर बंद ठेवण्याची हाक बुधवारी देण्यात आली होती. सकाळपासूनच रेणापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्य निवडणूक आयोग नेमका कोणाच्या सल्ल्यानुसार काम करत आहे, असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलल्यामुळे निवडणुकीसाठी लागलेल्या खर्चाचे आणि वेळेचे मोठे नुकसान झाल्याचे म्हणणे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मांडले. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराविरोधात रेणापूरमध्ये संतापाची लाट असून पुढची रणनीती काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जयघोषानं संपूर्ण माहूर नगरी दुमदुमून गेली आहे. दत्त जयंतीनिमित्त लाखो भाविकांनी माहूर गडावर हजेरी लावून भक्तिमय वातावरण निर्माण केलं आहे. माहूर नांदेड जिल्ह्यातील पवित्र क्षेत्र आणि आज येथे दत्त भक्तीची अभूतपूर्व गर्दी उसळली. हातात निशाण, मुखी दत्ता दिगंबरा देवा दत्ताचे गजर, संपूर्ण माहूरगड भक्तिरसात रंगून गेला. 2 डिसेंबर पासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात रेलचल सुरू झाली होती. दत्त जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येनं भक्तांनी माहूरगडाचा रस्ता धरला. 3 डिसेंबर रोजी दत्त जयंतीनिमित्त दत्त शिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. महंत परमपूज्य श्री 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 मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभ हस्ते अभिषेक, समाधीपूजन आणि जन्मोत्सोहळा विधिवत पार पाडण्यात आला. अभिषेकानंतर सभामंडपात पोथी वाचन, दत्त जन्म ध्यान वाचन आणि भजन कीर्तन यांचा दिवसभर सुरेख संगम पाहायला मिळाला. मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराजांसह चिरंजीव भारती, हरिहर भारती,
नितेश, भारती, साधू संत आणि उत्सव मंडळी मोठ्या उत्साहात सहभागी झाले. भाविकांच्या सोयीसाठी ग्रामसेवक संघटना, पंचायत समिती कर्मचारी, विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोफत महाप्रसादाचे स्टॉल उभारले. स्वामी समर्थ अन्नछत्रानेही हजारोंनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदाही माहूरच्या साईनाथ महाराज मठात आणि श्री आनंद दत्तधाम आश्रमात पुरणपोळी, आमरसाचा प्रसाद ही भक्तीची, जिव्हाळ्याची परंपरा उत्साहात साजरी झाली. दिगंबरा दिगंबरा या अखंड गजरात माहूर पुन्हा एकदा दत्तमय झाला आहे. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव सर्कलमध्ये रब्बी हंगाम सुरू असतानाही वीज समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे अनेक दिवस वीज पुरवठा खंडित. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटनेत्यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर 12 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव सर्कल परिसरामध्ये रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. परंतु पिकांना पाणी देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात वीज पुरवठ्याच्या सततच्या अडचणींनी शेतकऱ्यांचे हाल झाले. गेल्या महिन्याभरात कामरगाव सर्कलमध्ये अनेक ट्रान्सफॉर्मर जळल्याची प्रकरणे नोंदवली गेली. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सिंचनाचे प्रमाण घटले आणि वाढीव बिलामुळे नागरिकही त्रस्त झाले. या गंभीर परिस्थितीत सर्कलमधील शेतकरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्कल प्रमुख शरद जगन्नाथ तुमसरे यांच्या संपर्कात आले. शरद भाऊंनी तात्काळ खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा केली. प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा करत अखेर कामरगाव सर्कलसाठी एकूण 12 नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. टाकळी बुद्रुक शिवारात 3 ट्रान्सफॉर्मर, टाकळी खुर्द 2, बेंबळा 1, भुलोडी शिवार 1, शेमलाई शिवार 3, कुपटी धरण शिवार 1, मोखड शिवार 1 अशा प्रकारे एकूण 12 ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चुकीचे बिलिंग आणि वीज पुरवठा खंडित झाला किंवा डीपी जळाली तर त्याला भरपूर वेळ करणे, त्यामुळे शेतकरी आणि सर्वसाधारण मजूर वर्ग हा अतिशय संकटामध्ये सापडलेला आहे. आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहे आणि काही उबाटा गटाचे कामरगावचे सर्कल प्रमुख शरद तुमसरे हे सुद्धा आहे. यांच्याकडे शेतकऱ्यांची बरीचशी कंप्लेंट आली होती, त्यामुळे आज ते सुद्धा इथं व्हिजिट देण्याकरता आले होते. सर तू आपलं नाव सुरू. मी शरद तुमसरे, कामरगाव सर्कल प्रमुख, शिवसेना उबाटा गट. गेल्या 15 दिवसापासून कास्तकाराच्या ट्रान्सफॉर्म संबंधात माझ्याकडे समस्या आल्या होत्या. त्या मी टाकडी शिवार, कुपटी, शमलाई या शिवारातले ट्रान्सफॉर्म जळलेले होते. त्याचा मी योग्य तऱ्हेने पाठपुरावा करून आज त्यांचे ट्रान्सफॉर्म बसवण्यात आले आणि आज त्यांची विद्युत प्रवाह हा सुरळीत चालू आहे. आपल्याकडे काही गावातील वाढीव बिलासोबत नागरिक आहे. सर तिकडे तुमचं बिल किती आलंय? आपण या महिन्याने माझे 6,000 रुपये बिल आलेलं आहे. पहिले 500 ते 600 रुपये बिल आहे. बिल हो, बिल आपल्याला. आपण कुठून आले सर? तुमच्या टाकळीवरून. काय आपली समस्या? माझी समस्या अशी आहे की माझ्या विहिरीला पाणी नाही आहे. मला साईटवरून पाणी आणावं लागतंय आणि डीपी पाहिजे. मग हे काय म्हणत आहे तुम्हाला? आता ते म्हणत होते अजून त्याने निर्णय सांगितला नाही. नक्कीच. मला सुद्धा, मी कामरगावचा एक रहिवासी आहे, मला सुद्धा मागच्या महिन्यामध्ये 17,500 बिल आलं होतं आणि या महिन्यामध्ये 21,000 रुपये बिल आलेलं आहे. त्यामुळे कामरगावामध्ये असे असंख्य नागरिक व परिसरामध्ये बाकीच्या बऱ्याचशा लोकांना वाढीव बिलाची समस्या ही जाणवत आहे आणि नेहमीचाच हा प्रॉब्लेम बनलेला आहे MSEBचा. त्यावर नक्कीच शासनाने कठोर कारवाई करून व शासनाला सर्व नागरिकांना न्याय देण्यात यावा. कामरगाव सिटी न्यूज, सागर घोडे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका पवित्र आणि निसर्गरम्य स्थळाकडे, जे तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे, खुलताबाद शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री क्षेत्र सुलीभजन येथे आज दत्त जयंतीनिमित्त मोठा उत्सव साजरा होत आहे. या भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पाहूया या पवित्र सोहळ्यावर आधारित हा विशेष रिपोर्ट. हे विहंगम दृश्य आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र सुलीभंजन येथील.
खुलताबाद शहरापासून केवळ 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या निसर्गरम्य परिसरात गुरुवारी दत्त जयंती निमित्त भक्तीचा महासागर उसळला. हजारो पुरुष आणि महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने पायी चालत या दत्त मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संपूर्ण परिसर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषाने दुमदुमला होता. या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी संस्थांकडून चहा आणि केळीचे वाटप करण्यात आले. या मंदिराचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील प्राचीन सप्तसुरांची शिळा, ज्यातून स्पर्श केल्यावर 7 सुरांचा नाद ऐकू येतो. राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे या देवस्थान संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. गुरुवारी सायंकाळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मुख्य आरती झाली. यासोबतच राज्यभर भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालणार. दुसऱ्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या उत्सवाचा समारोप होईल आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात एक भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. माझं नाव मोहन देवीदास गजबार. शूलभंजन पर्वत आहे हा दत्तधाम सूर्यभंजन पर्वत. या ठिकाणी अनेक वर्षापासून दत्त जयंती साजरी होते. या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराजांनी 12 वर्ष पूर्ण तपश्चर्या केली आणि 12 वर्ष पूर्ण तपश्चर्या झाल्यानंतर त्यांना त्यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी या ठिकाणी दत्तदर्शन घडवले. या ठिकाणी दत्तधाम सूर्यकुंड चंद्रकुंड पण या ठिकाणी आहेत. शिवमंदिर पण आहे. अनादी कालापासूनचं शिवमंदिर आहे. सूर्यकुंड चंद्रकुंड आहेत. तर या ठिकाणी एकनाथ महाराजांना साक्षात्कार झालेला आहे. आज दत्त जयंती उत्सवानिमित्त सकाळी पूजा अभिषेक असतो, दुपारी पूजा अभिषेक नैवेद्य असतो, त्यानंतर 4 वाजता पालखी येते, कीर्तनाचा कार्यक्रम होतो, जन्मोत्सव हा 6 वाजता साजरा होतो आणि उद्या सकाळी परत काल्याचं कीर्तन होऊन भंडारा सुरू होतो. अशा पद्धती या ठिकाणी दत्त जयंती अनेक वर्षापासून साजरी होत आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअप प्रश्नातून सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.